दरवर्षीसारखी याही वर्षी सुरुवात झाली महालक्ष्म्यांच्या फराळाची. आणि महालक्ष्म्यांच्या फराळासमोर ठेवायला 7 चकल्या बनवल्या जातात मोठमोठ्या. त्यामधली ही पहिली चकली ज्याच्यावर स्वस्तिक काढलं जाते आणि ह्या ठेवल्या जातात देवीसमोर. आई आणि काकूंनी दोघींनी हे काम हाती घेतलं होतं आणि सुरुवात केली. आणि 3 दिवस इतके लवकर निघून जातात ना, कारण की हे दिवस असे असतात की दिवस कुठं झाली रात्र कुठं झाली माहीतच नाही पडत. एवढं छान रौनक घरामध्ये राहते. आणि आमचं चालू होतं काहीतरी जय जय बाप्पाला हळदी कुंकू लावणं. छान स्वस्तिकवाली चकली तयार झाली होती आणि ही पहिले काकूंनी चाळणीमध्ये काढून घेतली. म्हणजे जर आपण खाली काढली तर ती काढता काढताच तुटून जाणार. आणि ही खूप छान आयडिया होता की चाळणीमध्ये टाका आणि डायरेक्टच तळायला घ्या. मी पण थोडंसं हातात काम घेतलं आणि करायला लागली चकल्या. आणि चकल्या करणं खूप सोपं आहे खरंच, फक्त हात खूप दुखतात. खूप दिवसांनी केला म्हणून 1-2दा तुटलं पण नंतर जमल्या. आमच्या घरच्या त्रिमूर्त्या आणि त्यांना म्हटलं थोडं वर बघा, स्माईल द्या, नुसतं खाली मान घालून काम नका करू. आणि देवांची पण चकल्या तयार झाल्या आणि ह्या होत्या आमच्यासाठी छोट्या छोट्या चकल्या आणि खूप छान झाल्या होत्या. नंतर लगेच काकूनी हातात काम घेतलं ते म्हणजे शेवचं. आणि हे शेवचं पीठ मळलं आणि पटापट शेव तयार केले आणि शेवही खूप छान झाले होते. अशा देवीच्या 7 चकल्या आणि शेव तयार झाले आणि यांनी हे झाकून ठेवून दिले. दक्ष एक्सपर्ट झाला होता ही सायकल चालवण्यात. नंतर मैफिल जमली होती कारण आता महालक्ष्मी आहेत तर सगळे एकत्र येणार आणि ही मजाच वेगळी राहते. काय करत आहे तुम्ही? बेसनाची वडी. पाय मोडलेला एक आणि चक्की करणं सुरू. एक चक्कर मारून आली आणि हे चकलीचं सारं सामान तयारही झालं होतं. चक्क्या झाल्यानंतर वहिनीनं हातोहात चिवडाही बनवून घेतला होता आणि चक्क्या दाखवतो तुम्हाला किती छान झाल्या होत्या. गंगा, ही आमची गंगा आहे. गंगा खालून आणलं गाईचं दूध. आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.